रोहित पवारांनी संजय शिरसाटांविरोधात थेट बॅगभर पुरावे दाखवत तब्बल 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टीकरण दिलं की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अवस्थेमुळे राजीनामा दिला असून विरोधक केवळ अफवा पसरवत आहेत। बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणेंचे पीए धनंजय धसे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। मुक्ताईनगरमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून 22,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील रील बनवण्याच्या नादात 22 वर्षीय युट्यूबर धबधब्यात बुडून मृत्युमुखी। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली। छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून तलवारींच्या थरारामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान दारू विक्रीवर बंदी घालण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते बोलता येणार नाही। समय रैनासह इन्फ्लुएन्सर्सनी माफी मागावी लागणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं की गणेशोत्सवानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार उद्याच देण्यात येणार आहे। पावसाचा जोर वाढल्याने नाशिक शहराची तहान भागवणारे गंगापूर धरण तब्बल 97% भरलं असून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। हिंगोलीत धक्कादायक घटना अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला। मतदार यादी प्रकरणात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याला कोर्टाने स्थगिती दिली। संजय कुमारांना मोठा दिलासा। खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह 3 जणांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली असून हा आदेश थेट राज ठाकरे यांनी दिलाय। ड्रीम 11ला सरकारचा झटका बसला असून स्पॉन्सर्स माघारी गेल्यामुळे बीसीसीआयला तब्बल 119 कोटी रुपयांचा मोठा फटका बसणार आहे। एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी वाईट बातमी। 1 सप्टेंबर पासून काही कार्डांमधील रिवॉर्ड पॉइंट देणं बँकेकडून बंद करण्यात येणार आहे। भंडारातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय। सफाई कर्मचाऱ्यानेच रुग्णाला इंजेक्शन दिल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मनोज जरांगे यांचा ठाम इशारा, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। सरकार आडमुठं वागतंय पण आम्ही झुकणार नाही। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक। आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। रत्नागिरीत घटक चाचणीत कमी गुण आल्याने आईने ओरडलं आणि संतापून मुलाने आयुष्य संपवलं। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तब्बल 90,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा सवाल, भरपाई कधी मिळणार?